बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आपण पुण्यातील बातमी बघतोय। मोठी बातमी आहे। नसरापूरमधील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी पुण्यात रास्ता रोको सुरू केला। मुंबई बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर रास्ता रोको करण्यात आलाय। गेल्या 2.5 तासापासून नागरिक ठाण मांडून बसले। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आणि चिमुरडीवर अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबियांनी नकार दिला। या आंदोलनामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। गेल्या 2.5 तासापासून महामार्ग ठप्प झाला। मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या। दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। आंदोलकांशी चर्चा सुरू आहे। पीडितेच्या नातेवाईक आणि नागरिकांनी हा नवले पूलच बंद केलेला आहे। गेल्या 2.5 तासापासून ठिय्या मांडलेला आहे। नसरापुरातील ग्रामस्थांचा मुंबई सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू आहे। आपण थेट जाऊया पुण्यात। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आहेत। सागर, 2.5 तासापासून नागरिक हटले नाहीयेत, रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत। साहजिक त्यांचा संताप आहे। काय तोडगा निघतोय का? त्यांची समजूत काढली जाते का? नक्की गिरीश, आपण जर पाहिलं तर आम्ही आता नवले पुलावरती आहे। वडगाव पुलापासून ही वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांकडूनही या सर्व जे आंदोलनकर्ते आहेत, गाववाले आहेत, त्यांना विनंती केली जाते, मात्र ते ऐकायला सध्या तयार नाही आहेत। आपण जर पाहिलं तर या रांगा ज्या आहेत त्या साताऱ्यावरून मुंबईला जाणाऱ्या लाईनच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेले 3 किलोमीटरपर्यंत ही लाईन जी आहे ती गेलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर रस्त्याच्या समोरच्या बाजूला मोठी गर्दी जी आपण पाहतोय त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे ना। आंदोलनाच्या मधोमध त्या चिमुकलीचा मृतदेह त्या ॲम्ब्युलन्समध्ये आणलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं एकंदरीतच तर जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत या ठिकाणाहून आम्ही मृतदेह घेऊन जाणार नाही। आरोपीला आमच्या ताब्यात द्यावी अशी मागणी जी आहे ती ग्रामस्थ असतील, त्याचबरोबर या ठिकाणी आंदोलनकर्ते असतील, नातेवाईक असतील यांनी केलेली आहे।